तर बघा आपण आज TCS पॅटर्ननुसार समाजकल्याण विभाग भरती 2024साठी गट ब अधिकारीसाठी मराठी प्रश्नपत्रिका जे आहे आपण अभ्यासणार आहोत। तर बघा एकूण 15 प्रश्न अभ्यासत आहोत आणि खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे बघून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब करा। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्याला जे आहे उत्तर फटाफट कमेंटमध्ये मी उत्तर सांगण्याच्या अगोदर सांगण्याचा प्रयत्न करत चला। आता बघा मराठी भाषेत 14 स्वर 2 स्वरादी व डॅश डॅश इतकी व्यंजने आहेत। तर बघा मराठी भाषेमध्ये 14 स्वर 2 स्वरादी व 34 व्यंजन आहेत, इतके तुम्हाला सर्वांना लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा फटाफट उत्तर कमेंटद्वारे कळवत चला। गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते या वाक्यातील विशेष नामे ओळखायची आहेत। तर बघा गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते या वाक्यातील विशेष नामे कोणती आहेत? तर गंगा व हिमालय ही दोन आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। बघा आता जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? तर बघा जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी दर्शक या सर्वनामाचा जे वापर केला जातो। पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे? तर बघा आता या चारपैकी कोणता शब्द क्रियापद आहे? तर बघा पोसणे हा जो शब्द आहे हा क्रियापद आहे। पोसणे हा शब्द क्रियापद। बघा फटाफट जे आन्सर कमेंटमध्ये सांगत चला आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ लाईक करून घ्या। आता बघा शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? तर शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, त्यामध्ये विविध प्रकारच्या जाती पडतात। आणि बघा महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी GK GSचे क्वेश्चन पेपर आणि मॅथ रिजनिंगचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्यांचे प्लेलिस्ट तुमच्यासाठी अवेलेबल केले आहे, तुम्ही ते प्लेलिस्ट पाहू शकता। तुम्हाला त्याची जे लिंक आहे तुम्हाला खाली आपल्या बायोमध्ये देऊन टाकतो। बघा आता वृक्ष या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर वृक्ष या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर वृक्ष या शब्दाचे अनेक वचन हे वृक्षच आहे, कारण वृक्ष या शब्दाचे अनेक वचन होत नाही। बघा आपल्या मराठी व्याकरणामध्ये बरेच असं काही शब्द आहेत की ज्या शब्दाचे अनेक वचन होत नाही। उदाहरणामध्ये आपण उंदीर हा शब्द घेऊ शकतो, तर उंदीर या शब्दाचे सुद्धा अनेक वचन होत नाही। पुढे ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असे काळ ओळखा। तर बघा ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असे याचा काळ कोणता आहे? अपूर्ण वर्तमान काळ तर नाहीच, पूर्ण भूतकाळही नाही आणि साधा भूतकाळ हा सुद्धा नाही, म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक रीती भूतकाळ हा आहे। आता 8वा प्रश्न बघा आता 8वा प्रश्न भाद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर भद्रजन आहे। भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा दुर्जन हा आहे। पुढे बघा आता 9वा प्रश्न दुटांगी म्हणजे काय? तर दुटांगी म्हणजे दोन कसोटी असलेला असा त्याचा अर्थ आहे। दोन कसोटी असलेला असा त्याचा अर्थ। चामुंडा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? तर चामुंडा या शब्दाचा योग्य अर्थ हा भांडखोर स्त्री असा होतो, भांडखोर स्त्री। सांगावा फोडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा। तर सांगावा फोडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा भिंग फोडणे हा आहे, भिंग फोडणे हा। पुढे बघा 12वा जेव्हा माणूस जागा होतो या साहित्याचे लेखक कोण आहेत? तर बघा जेव्हा माणूस जागा होतो या साहित्याचे लेखक हे गोदाबाई परुळेकर हे आहेत, परुळेकर। हायकू हा काव्यप्रचार कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर हायकू हा जो काव्यप्रचार आहे हा आपल्या मराठी भाषेमध्ये जपानी या भाषेतून आलेला आहे। अमृताहुनी गोड देवा गोड नाम तुझे देवा या वाक्यातील अलंकार ओळखा। तर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या वाक्यातील अलंकार हा व्यतिरेक अलंकार हा आहे। शेवटचा अण्णा हा नाणे हे नाणे कोणत्या भाषेतून आला आहे? तर अण्णा हा शब्द आहे। तर अण्णा हा शब्द कोणत्या भाषेतून आला? तर या शेवटच्या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून असेल अवश्य करा। भेटू परत नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत पाहत राहा आपला आवडते यूट्यूब चॅनल। धन्यवाद।